केलेल्या त्याच्या भावाचा जाब विचारण्याच्या निमित्तानं तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांना निधीपासून वंचित ठेवण्याच्या केलेल्या कारवाईला जाब विचारण्याच्या निमित्तानं आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आंदोलन होते व आपल्या सर्वांच्या लोकप्रिय खासदार संसद रत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे तिथे उपस्थित असणारे हवेली शिरूरचे आमदार सन्मान्य अशोक बापूजी पवार तिथे उपस्थित असणारे हवेलीचे आमदार सन्मान्य संजयरावजी जगताप माजी आमदार मान्य जगन्नाथ बापूजी शेवाळे त्याचप्रमाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असणारे सर्व अध्यक्ष महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो 2 दिवसापूर्वी वृत्तपत्रामध्ये काही बातम्या त्या ठिकाणी वाचल्या त्या बातम्यांच्या अनुषंगानं भोर विधानसभा असेल पुरंदर विधानसभा असेल किंवा शिरूर विधानसभा असेल या तिन्ही तालुक्यांना कुठल्याही प्रकारच्या आमदारांनी सुचवलेल्या कामानुसार 1 रुपयाचा निधी दिला नसल्याच्या बातम्या त्या ठिकाणी आल्या वाचल्या 2 दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली जिल्हा नियोजन समितीमध्ये झालेल्या बैठकीच्या अनुषंगानं आम्ही जरी निमंत्रित सदस्य असलो निमंत्रित सदस्य म्हणून यापूर्वी देखील वेळोवेळी ज्या ज्या पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी आम्हाला कामाच्या स्वरूपात सूचना मागितल्या त्या सूचना आम्ही आजपर्यंत त्या ठिकाणी त्यांना दिलेल्या आहेत. सध्या पुण्यात आंदोलन होत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जातं मागणी केली परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीचा दुजाभाव न करता त्यांनी देखील विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास व्हावा म्हणून निधीचे वाटप हे तालुका निहाय त्यांनी केलं परंतु लोकशाहीमध्ये आता अलीकडचा काळ बदलत चाललेला आहे लोकशाहीमध्ये एकाधिकारशाही त्या ठिकाणी समाविष्ट होत चाललेला आहे हम करे सो कायदा मी ठरवेल तोच करे अशा पद्धतीच्या प्रवृत्ती अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये असेल राजकारणामध्ये असेल